जिल्ह्यात दिवसभर पावसाने उघडीप घेतल्यानंतर मध्यरात्री धुवाधार पावसाने झोडपून काढले। पावसाचा जोर कायम राहिल्याने नदी तलाव नाले ओसंडून वाहत असल्याने नागरिकांची दैना उडाली आहे। कृष्णेसह वारणा नदीवरील जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली गेलेत। दुष्काळी तालुक्यातही दमदार पाऊस होत असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत। तासगाव कडेगाव तालुक्यातील 5 रस्त्यांवर पाणी आल्याने सलग दुसऱ्या दिवशी मार्ग बंद राहिलेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा धुमाकूळ सुरूच राहिलाय। जिल्ह्याच्या पश्चिम भागात झोडपून काढल्यानंतर दुष्काळी भागातही जोरदार पावसाने सुरुवात केली आहे। जत, कवटेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। ओढे आणि नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत। सततच्या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आटपाडी तालुक्यात पावसाने जोर धरलाय। अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। या दमदार पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान झाले। जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सलग 8 दिवस पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी शिवारात पाणी साचून राहिल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत। ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागलेत। पावसामुळे पाझर तलाव धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होते। चांदोली धरणात पाण्याची आवक 1618 क्युसेकने सुरू झाली। मात्र नदी पात्रात आणि नदी सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आले। पावसाचा जोर कायम राहिल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। कृष्णानंतर वारणा नदीवरील बंधारेही पाण्याखाली गेलेत। चिकुर्डे, निलेवाडी, शिगाव, समडोळी, दुधगाव हे बंधारे पाण्याखाली गेलेत। दरम्यान मंगळवारी दिवसभर पावसाने उघडीप घेतली होती। मात्र सायंकाळी सांगली, मिरज शहरासह पूर्व भागातील अनेक गावात संततधार पाऊस सुरू राहिलाय। सुमारे 1.25 तासाहून अधिक वेळ पाऊस सुरूच राहिल्याने अनेक रस्त्यांवर पुन्हा पाणी साचले।